सायबर गुन्हे आणि सायबर गुन्हेगारांविरुद्ध जे मोहीम चालू आहे त्या अनुषंगाने आम्हाला महासायबरकडून जवळपास 450 मूळ अकाउंट्स बद्दल माहिती मिळालं होतं. ते आम्ही संबंधित बँकात पाठवून त्यात आतापर्यंत 110 अकाउंट जे आहेत ते म्यूल अकाउंट्स म्हणून वेगळ्या वेगळ्या सायबर गुन्ह्यात वापरलेल्या त्यांच्या पॅटर्न दिसून आला म्हणून बँककडून रिपोर्ट आल्यानंतर आपलं सायबर पोलीस स्टेशनला 3 गुन्हे दाखल केलेले आहे. यात 110 म्यूल अकाउंट्स सामील आहे. अ, एकूण 17 लाख एवढं रक्कम त्या अकाउंट्सला होतं ते आम्ही फ्रीज केलेलं आहे. आणि या अकाउंट होल्डर्स आणि तिथून त्या अकाउंट वापरून कुठे कुठे ट्रान्झॅक्शन जे आलेले आहेत त्याबद्दल आता तपासामध्ये आम्ही आणखी सखोल चौकशी करणार आहे. याच्या व्यतिरिक्त उर्वरित जे 300-350 अकाउंट जे आहेत तेही आम्ही बँकात पत्रव्यवहार केलेला आहे. त्यातून आम्हाला कन्फर्मेशन आल्यानंतर ते पण आणखी गुन्हे दाखल करून पुढील तपास करणार आहे. सर, मोडस ऑपरेंडी काय आहे? म्यूल अकाउंट म्हणजे काय, कशा पद्धतीने गुन्हेगारी वापरलं जातं? हे जसं आहे आता डिजिटल अरेस्ट एक आता एक प्रकारचे सायबर गुन्हे आहेत. याच्या व्यतिरिक्त साधे जे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप ग्रुप्स यात आम्ही जास्ती रिटर्न्स देतो, आम्ही शेअर मार्केटला ट्रेड करून जास्त इंटरेस्ट देतो वगैरे वगैरे अशा आम्ही दाखवून लोकांना फसवतात आणि त्यांच्याकडून इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली घेणारे जे पैसे जे आहेत ते अशा म्यूल अकाउंट्स वापरून जे साधे जनता आहेत त्यांना तुम्हाला काही स्कॉलरशिप मिळवून देतो किंवा काही सरकारी योजनासाठी हे अकाउंट पाहिजे अशा त्यांना सांगून अकाउंट उघडतात आणि अकाउंटच्या पूर्ण ऍक्सेस जे आहे ते ऑनलाईन ऍक्सेस पासून ते फिजिकल कार्ड आणि पासबुक जे आहे ते सर्व ते ऑपरेटर्स ठेवतात. लोकांना माहिती नाहीये माझा अकाउंट असा एक बेकायदेशीर कामासाठी वापरलं केलं जात आहे म्हणून. अशा अकाउंट्स वापरून त्यांनी जे सायबर क्राईमला मिळवलेले जे पैसे जे आहेत त्या अकाउंटला टाकायला लावतात आणि त्यातून इतर अकाउंट्सला डिस्ट्रीब्यूट करून आणि शेवटी ते देशाबाहेर पण ट्रान्सफर होण्याच्या प्रक्रिया आम्हाला आतापर्यंत तपासात समोर आलेल्या आहेत. सर्वांना आव्हान आहे आपलं आपलं जे बँक अकाउंट जे आहे ते ऍक्सेस तुम्ही स्वतःकडे ठेवा, इतरांकडे कुठल्याही प्रकारचे ऍक्सेस देऊ नका आणि बँकला तुमच्या जे सध्या ऍक्टिव्ह मोबाईल नंबर जे आहे ते चालू आहे का खात्री करून घ्या. कुठलाही तुम्ही केलेले नाही अशा कुठलाही ट्रान्झॅक्शन झालं तर ताबडतोब बँक मॅनेजरला संपर्क करून अकाउंट फ्रीज करून तुमचे ऍक्सेस तुम्ही परत तुमच्याकडे घ्या. अशा काही सायबर क्राईमला वापरलं गेलं तर अकाउंट होल्डर म्हणून जे होल्डर आहेत त्यांनाही आम्ही जबाबदारी त्यांच्यावर पण आहेत आणि त्यांनाही आम्ही क्राईमला अफेन्सला अक्यूज म्हणून घेणारच आहे. त्यामुळे सर्व सामान्य जनताला विनंती आहे आपलं बँक अकाउंटचे ऍक्सेस स्वतःकडे ठेवा, इतरांना ऑपरेट करू द्यायची नाही.